हो डॉक्टर, ओ डॉक्टर, काय झालं? डॉक्टर मी पोराचं डोसकं फुटलं, तुम्ही चला बरं. घरी म्हणता का? नाही नाही घरी नाही, काय का बार बापाने पोराला दगड मारलाय, रक्ताची धार लागली म्हण. तर पाहायला आले तर तो तोंड बुडवा मला पाहून पळून गेला. कोण पळाला? अहो मग पोरगा. तो कोण पळाला? अहो मग पोरग लय इथे राही, रोज भांडण करते आणि रोज आमच्या मालकाचा मार खाते. पा आता पण लेकरात काही झालं असेल तर मी पाहायला गेले तर त्याला वाटलं मी मारतेच का काय, तर पळून गेला. पा रक्ताची धार लागली डोसक्याला. अच्छा, पण मी काय करू म्हणता? तुम्ही ना, तुम्ही ते पाहते भीतीच्या मागं असं लपून बसले ना, दिसलं का? हा, ते तुमचं पोरग आहे का? तुम्ही फक्त असं मागून दमान जा आणि त्याला धरा. एकदा का माझ्या हातात लागला ना, असं ठेचते का नाही त्याला. म्हणजे त्याची मलमपट्टी वगैरे नाही करायची? नाही मलमपट्टी कशा करायची त्या बार बाप्याची. हे पहा, मला असे काम सांगत जाऊ नका. तुम्ही तुमचं काय ते पाहत जा. बाई कायच माय मानात आलं हे बघून तोंडी आहे. तुझ्यापेक्षा आमच्या गावातला डॉक्टर बरा कोंबड्या पकडून देतोय, शेळ्या बांधून देतोय, आणि हे तर लयच माय शेंगुळ तोंडी आहे. काय बाई ही? आला वाटतं सदा. आला. चल सदा उतर, घे पटकन पेशंटला. चला उतरा, दमानं उतरा. हात सोड म्हणलं ना. हो, तुम्हाला ऍडमिट करावं लागतंय. चला. मला काय झाले? सध्या चाल लवकर, ये लवकर, पेशंटच्या डोक्यावर परिणाम झालाय. साहेब सोडा त्याला सोडा, ते पेशंट नाही. म्हणजे मग पेशंट कुठे? अहो डॉक्टर, मी फाट्यावर गेलो होतो पण तिथं कोणीच नव्हतं. यो बिचारा माणूस भेटला, मला त्याला घेऊन आलो सोबत. सध्या तो नीट पाहिलंस का? हो. घाल मायच्यान. हाय का आता? मी काय खोटं बोलणार आहे का साहेब? सध्या मायच्यान घाल. म्हणजे मी हा विश्वास नाही, मी म्हणालो मायच्यान घाल. म्हणजे विश्वास नाहीच. नाही. वाह. हे पाय, तू जर खोटं बोलत नसशील तर मायच्यान घाल. नाही, मी नाही घालणार मायच्या. तुम्हाला विश्वास नाही ना? नाही ना? नाही. ठीक आहे, मग हे 20,840 रुपये मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत. अभि नाही देत जा. हे पाय, गुन्हा पैसे दे, नाहीतर काय? नाहीतर मी सगळ्याला सांगेन. काय सांगशील? ते लहानपणचे सगळे कांड सांगेन मी लोकांना. कांड आला ना जातीवर. नाही, मोत चुकलं रे, मोत चुकलं. तुला मित्र म्हणून इथं कामावर ठेवलं. कामावर ठेवलं म्हणजे मी हा उपकार नाही केले म्हणलं. सगळे घरातले कामं करतो तुमच्या. म्हणायला फक्त कंपाऊंडर आहे, पण तुमचे सगळे कामं करावं लागतात मला. दवाखान्यातले, तुमच्या घरचे, रानातले, तुमच्या बायकोचे, तुमच्या या मुलाचा ड्रायव्हर पण मीच. आता फक्त मारायची राहिली, तेवढी मारायची असेल तर मारा. नाही मारत तुम्ही, होत द्या एकदा. घ्या. नाही मार. नाही हो, तुम्ही मारा. नाही तू मार. नाही तुम्ही मारा. नाही तू मार. नाही हो, तुम्ही मारा. नाही मार. चुप, एकदम चुप. तुम्ही दोघं मिळून मी मारा, कारण मेन गुन्हेगार मी आहे. तुम्ही? हो, मी या गावचा सिनियर गणपत डॉक्टर उर्फ बेवडा डॉक्टर. काय? हो, मीच त्यो बेवडा डॉक्टर. अहो पण तुम्ही गुन्हेगार कसे आहे? कारण मीच तुम्हाला कॉल केला होता. तुम्ही? हो, आज आमच्या गावातली दारू बंद होती म्हणून मी दारू प्यायला फाट्यावर गेलो. मस्त पोट भर पुली आणि घरी निघलो. पण म्हणलं माई घरी जाऊ तर सगळी दारू संपून जाईल ना आपली. उतरल्यावर काय करणार, मग पुन्हा यावं लागेल ना. मग मॅट डोसक्यात एक आयडिया आली. फाट्यावर तुमच्या दवाखान्याचं बाहेर पाहिलं, लगेच कॉल केला आणि मस्त या सडक्या अँब्युलन्स मध्ये बसून घरी आलो. दॅट्स ऑल. आता काय उपटायचे तुमच्याकडे. मी घरी चाललो. आवाज येता कामा नये. गुड नाईट. सध्या काय लोक आहेत रे ह्या गावातली. साहेब, म्हणूनच या गावचं नाव लफडेवाडी बुद्रुक आहे. लफडेवाडी बुद्रुक.